समजा एखाद्या व्यक्तीच्या हातापायात भक्कम असे लोखंडी साखळदंड बांधलेले आहेत आणि त्या साखळदंडांचं ते थंड किंवा जड असणं त्या व्यक्तीला दर क्षणी जाणवतंय. म्हणजे आपल्याला अडकवून ठेवलंय याची त्याला पूर्ण जाणीव आहे. साहजिकच आहे. अशा वेळी ती व्यक्ती काय करेल? ती बंड करेल, ते लोखंडी साखळदंड तोडण्याचा आठोकाठ प्रयत्न करेल. कारण शारीरिक गुलामगिरी डोळ्यांना दिसते. अगदी बरोबर. पण समजा एखाद्या व्यक्तीचे हातपाय अगदी मोकळे आहेत, पण त्याचं मन, त्याची विचार करण्याची क्षमताच अशी काही गुलाम केली आहे की त्याला साखळदंडात बांधणाऱ्या शोषकाबद्दल राग येण्याऐवजी नितांत आदर वाटायला लागलाय. तर काय होईल? बापरे. तर तो स्वतःच्याच हाताने स्वतःच्या शृंखला अधिक घट्ट करेल. हो ना. किंबहुना कोणी त्याला मुक्त करायला आलं तर तो त्या मुक्तिदात्यावरच हल्ला करेल. कारण मानसिक गुलामगिरी ही शारीरिक गुलामगिरीपेक्षा 1000 पटींनी जास्त भयंकर आणि गुंतागुंतीची असते. खरंय. या प्रकारच्या गुलामगिरीत गुलामाला आपण गुलाम आहोत याची साधी जाणीवही उरत नाही. आणि म्हणूनच आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अदृश्य पण भक्कम साखळदंडांचा वेध घेणार आहोत. आज आपल्याकडे काही ऐतिहासिक नोंदी आणि एका अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तकाचे संदर्भ आहेत. नक्कीच. हे पुस्तक म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 साली लिहिलेला गुलामगिरी हा ग्रंथ. 150 वर्षांपूर्वी भारतीय समाजातील विषमतेच्या भिंती कशा उभारल्या गेल्या आणि त्या कशा टिकवून ठेवल्या गेल्या हे समजून घेणं हेच आपल्या आजच्या या चर्चेचं मुख्य उद्दिष्ट आहे. अगदी बरोबर. पण या सखोल विश्लेषणात शिरण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करणं इथं खूप गरजेचं आहे. हो, ती म्हणजे आपली भूमिका. होय. आज आपण ज्या मूळ स्रोतावर चर्चा करणार आहोत त्यात ऐतिहासिक, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत संवेदनशील मुद्दे मांडलेले आहेत. या ग्रंथात तत्कालीन प्रस्थापित व्यवस्था आणि धर्मग्रंथांवर अतिशय थेट आणि प्रखर टीका केली आहे. आपला उद्देश येथे कोणत्याही एका विशिष्ट विचारधारेचे किंवा राजकीय बाजूचे समर्थन करणे किंवा विरोध करणे हा अजिबात नाही. नक्कीच नाही. आपण केवळ 150 वर्षांपूर्वीच्या एका मूळ ऐतिहासिक स्रोतात काय विचार मांडले आहेत, त्याचे तर्क काय आहेत आणि तत्कालीन समाजाचे जे चित्र लेखकाने उभे केले आहे त्याचे एक तटस्थ अभ्यासक म्हणून विश्लेषण करत आहोत. हे स्पष्ट करणं खूप गरजेचं होतं, कारण आपण खऱ्या अर्थाने एका ऐतिहासिक दस्तऐवजाचं अगदी ऑपरेशन करणार आहोत. हो, अगदी. तर मग सुरुवात करूया. मी जेव्हा हे संदर्भ वाचत होतो तेव्हा मला सुरुवातीलाच एक खूप मोठा धक्का बसला. बरं, काय होतं ते? म्हणजे बघा, 1873 सालचा काळ आहे, महाराष्ट्रात लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. पण मला सांगा, महात्मा फुलेंनी हे पुस्तक कुणाला अर्पण केलंय? ही खरोखरच या ग्रंथाची एक अत्यंत विलक्षण बाब आहे. त्यांनी या पुस्तकाच्या प्रस्तावनेत स्पष्ट लिहिलंय की हे पुस्तक युनायटेड स्टेट्समधील, म्हणजे अमेरिकेतील, हो, अमेरिकेतील त्या सदाचारी लोकांना अर्पण केले आहे ज्यांनी तिथल्या निग्रो लोकांची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी निस्वार्थीपणे लढा दिला. एक मिनिट. 1873च्या काळात हो, महाराष्ट्रातल्या एका खेड्यात जन्मलेल्या व्यक्तीला सातासमुद्रापार अमेरिकेत चाललेल्या यादवी युद्धाची आणि तिथल्या ॲबोलिशनिस्ट म्हणजे गुलामगिरी प्रथेविरुद्ध लढणाऱ्या लोकांची एवढी अचूक माहिती होती. हो, आणि त्यांनी याचा खूप सखोल अभ्यास केला होता. त्यांचा दृष्टिकोन किती आंतरराष्ट्रीय होता हे बघून खरंच थक्क व्हायला होतं. अगदी खरंय. आणि त्यांनी हा संदर्भ केवळ एक माहिती म्हणून दिलेला नाही, तर त्यामागे एक अतिशय सखोल असा तुलनात्मक अभ्यास होता. म्हणजे कसला अभ्यास? अमेरिकेत जसा कृष्णवर्णीयांना अमानुष वागणूक देऊन गुलाम बनवलं गेलं होतं, अगदी तशीच वागणूक भारतातील बहुजन समाजाला, शूद्र आणि अतिशूद्रांना दिली जात होती. हे साधर्म्य त्यांनी अचूक ओळखलं होतं. बापरे. म्हणजे हे असं झालं की एका खंडातील मुक्तीसंग्रामाची ठिणगी दुसऱ्या खंडातील अंधार दूर करण्यासारखं आहे. अगदी अचूक उपमा दिलीत तुम्ही. त्यांनी असं म्हटलंय का की अमेरिकन लोकांचा हा आदर्श इथल्या लोकांनीही घ्यावा? नक्कीच. पण फुल्यांच्या मते भारतातील गुलामगिरी ही अमेरिकेतील गुलामगिरीपेक्षा अधिक भयंकर होती. अधिक भयंकर? ते कसं काय? अमेरिकेतील गुलामगिरी ही उघडपणे शारीरिक आणि आर्थिक स्वरूपाची होती. माणसांना चक्क बाजारात विकलं जायचं. पण भारतातील गुलामगिरीची शृंखला अधिक घट्ट होती, कारण ती धर्माच्या, ईश्वराच्या आणि परंपरेच्या नावाखाली लादली गेली होती. जेव्हा शोषणाला पवित्रतेचं आवरण घातलं जातं
तेव्हा तुम्ही फक्त माणसाच्या शरीरावर नाही तर त्याच्या सत्सद्विवेक बुद्धीवर राज्य करता. इथूनच मग आपण मानसिक गुलामगिरीच्या त्या मुख्य गाभ्याकडे येतो. हो. तर ते लोक शतकानुशतके इतके सहज कसे फसवले गेले? त्यांनी सामूहिक बंड का नाही केलं? याचं उत्तर गुलामगिरीच्या त्या यंत्रणेत दडलेलं आहे. हे फक्त तलवारीच्या जोरावर झालेले शोषण नव्हतं. मग स्रोतात अतिशय स्पष्टपणे नमूद केले की अज्ञानी लोकांना फसवण्यासाठी जाणीवपूर्वक काही स्वार्थी ग्रंथांची निर्मिती करण्यात आली. स्वार्थी ग्रंथ? हो. या ग्रंथांच्या माध्यमातून लोकांच्या मनावर असं बिंबवण्यात आलं की उच्चवर्णीयांची सेवा करणे हेच ईश्वराने ठरवून दिलेले त्यांचे एकमेव कर्तव्य आहे. पण तरीही अख्ख्या एका समाजाला असं पिढ्यानपिढ्या कसं फसवता येऊ शकतं? म्हणजे कुणीतरी कधीतरी प्रश्न विचारलाच असेल ना? प्रश्न तेव्हाच विचारले जातात जेव्हा माणसाकडे विचार करण्याची साधने उपलब्ध असतात. खरंय. आणि म्हणूनच या मानसिक दास्यत्वाला घट्ट करण्यासाठी सर्वात मोठा कोणता उपाय योजला गेला असेल तर तो म्हणजे शोषितांना शिक्षणापासून आणि ज्ञानापासून पूर्णपणे वंचित ठेवणे. म्हणजे अज्ञानात ठेवणे. हो. फुल्यांनी मनूच्या कायद्यांचा संदर्भ देऊन हे दाखवून दिलंय की ज्ञान मिळवण्याचे सर्व मार्ग बहुजनांसाठी जाणीवपूर्वक बंद करण्यात आले. जेव्हा तुमच्या हातातून पुस्तक काढून घेतलं जातं तेव्हा तुमच्या विचार करण्याच्या कक्षा आपोआप रुंदावणे थांबते. हे अत्यंत विदारक आहे. म्हणजे तुम्ही फक्त शोषितांचे हातपाय बांधत नाही आहात, तर तुम्ही त्यांच्या डोळ्यांवर अशी एक पट्टी बांधत आहात की त्यांना स्वतःचं शोषण हेच ईश्वराचं वरदान वाटायला लागतं. अगदी तेच. पण या अंधाराला छेद देण्यासाठी फुल्यांनी काय केलं? त्यांनी काही थेट प्रश्न विचारलेत ना? होय. आणि त्यांची तर्क पद्धती अत्यंत भेदक होती. ज्या कथा समाजाला वर्षानुवर्षे खऱ्या वाटत होत्या त्यावर त्यांनी थेट तार्किक प्रश्न उपस्थित केले. जसं की उदाहरणार्थ, स्त्रोतात नमूद केल्याप्रमाणे जर ब्रह्मदेवाच्या मुखातून विशिष्ट वर्ग जन्माला तर त्या वर्गातील स्त्रिया कोठून जन्माल्या? अरे बापरे, आता खूपच थेट प्रश्न आहे. हो ना. अशा मूलभूत आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचारलेल्या प्रश्नांवर तत्कालीन धर्मग्रंथ गप्प का आहेत हे त्यांनी समाजाला दाखवून दिले. जेव्हा तुम्ही अशी तर्कशुद्ध प्रश्नांची सरबत्ती करता तेव्हा ती मानसिक गुलामगिरीची भिंत हळूहळू ढासळायला लागते. बरोबर. पण तरी आपण बघतो की जेव्हा कोणीतरी मुक्तीसाठी पुढे येतं तेव्हा हेच मानसिकरित्या गुलाम झालेले लोक त्याला विरोध करतात. असं का होतं? कारण अज्ञानामुळे या शोषितांच्या मनात स्वतःविषयीचं एक प्रचंड हीनत्वाची भावना निर्माण झालेली असते. आपण कमी आहोत, अशुद्ध आहोत, जन्मजात दुय्यम आहोत हे त्यांच्या मनावर इतकं कोरलं जातं की ते स्वतःला बदलासाठी अपात्र समजू लागतात. म्हणजे ते स्वतःलाच कमी लेखू लागतात. हो. म्हणूनच जेव्हा कोणी त्यांच्या मुक्तीसाठी लढायला पुढे येतो तेव्हा हेच लोक त्या मुक्तिदात्याच्या विरोधात उभे राहतात. जसं अमेरिकेतही काही गुलामांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या लोकांविरुद्ध शस्त्र उचललं होतं, तसंच प्रकार इथे घडत होता. बापरे, ही अवस्था खरोखरच भयंकर आहे. पण मग जर ही मानसिक गुलामगिरी आणि हीनत्वाची भावना खोट्या कथांवर, पुराणांवर आणि मिथकांवर उभी असेल तर फुल्यांनी या भक्कम तटबंदीला कसं उद्ध्वस्त केलं? त्यांनी फक्त हे सगळं खोटं आहे असं म्हणून सोडून दिलं नाही, बरोबर? अजिबात नाही. हा या ग्रंथाचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि क्रांतिकारक भाग आहे. फुल्यांनी मिथकांना चक्क इतिहासाच्या चष्म्यातून पाहिलं. म्हणजे मायथॉलॉजीला हिस्ट्रीच्या दृष्टिकोनातून? हो. त्यांनी पुराणकथांचा जो नवा अन्वयार्थ लावला तो तत्कालीन समाजासाठी भूकंपासारखा होता. त्यांच्या मते आर्य हे मूळचे इथले रहिवासी नव्हते, तर ते इराण किंवा पलीकडच्या प्रदेशातून आलेले आक्रमक होते. त्यांनी इथल्या मूळ रहिवाशांवर, जे अतिशय शूर आणि पराक्रमी होते, त्यांच्यावर हल्ले केले आणि राजकीय सत्ता काबीज केली. आणि या आक्रमणांच्या कथाच पुढे पुराणकथांमध्ये चमत्कारांचं रूप देऊन सांगितल्या गेल्या. मी ज्या नोंदी वाचल्या त्यात त्यांनी मत्स्य अवताराचा जो अर्थ लावलाय तो तर थक्क करणार आहे. हो ना. त्यांच्या मते मत्स्य म्हणजे आकाशातून किंवा समुद्रातून आलेला एखादा मोठा मासा नसून ती जलद गतीने चालणारी आक्रमकांची जहाजे होती. बरोबर. पण एक मिनिट, इथे मला एक प्रश्न विचारायचा आहे. एखादा मासा म्हणजे वेगवान जहाज असं म्हणणं ही खूप मोठी उडी किंवा अतिशयोक्ती वाटत नाही का? फुल्यांकडे त्यावेळी तसा काही भक्कम ऐतिहासिक पुरावा होता की मूळ कथांमधील चमत्कारांचा प्रभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक ही प्रतिकथा उभी केली? हा अत्यंत विचारप्रवर्तक प्रश्न आहे. आजच्या आधुनिक इतिहासात आणि भाषाशास्त्रात आर्यांच्या आगमनावर अनेक भिन्न मतप्रवाह आहेत. हो. पण आपण 1873च्या संदर्भात विचार केला पाहिजे. फुल्यांचे मुख्य उद्दिष्ट
हे केवळ इतिहास संशोधन करणे हे नव्हते, तर बहुजन समाजाच्या मनातील हीनत्वाची ग्रंथी नष्ट करणे हे होते. अच्छा, म्हणजे इन्फिरियोरिटी कॉम्प्लेक्स काढायचा होता. अगदी बरोबर. चमत्कारांवर आधारित कथा माणसाला अंधश्रद्ध बनवतात, म्हणून त्यांनी चमत्कारांना भौतिक आणि मानवी संघर्षाचं रूप दिले. उदाहरणार्थ, परशुरामाचा संदर्भ घ्या. हो, आपण नेहमी परशुरामाला एक महान ऋषी किंवा अवतार मानतो, पण फुल्यांनी त्याला कसं रेखाटलंय? स्रोतानुसार फुल्यांनी परशुरामाला अत्यंत क्रूर आक्रमक म्हणून रेखाटले आहे. बापरे. हो, त्यांनी लिहिलंय की परशुरामाने मूळ रहिवासी असलेल्या क्षत्रियांचा अत्यंत निर्दयीपणे संहार केला, अगदी गरोदर स्त्रियांचाही पाठलाग करून वध केला असे उल्लेख त्यांनी केलेत. हे तर खूपच भयानक आहे. यामागील फुल्यांचा युक्तिवाद असा होता की या अमानुष अत्याचारांमुळे इथले मूळ रहिवासी भयभीत झाले आणि त्यांना शेवटी दास्यत्व पत्करावे लागले. म्हणजे ज्यांना आपण आजवर राक्षस किंवा असुर म्हणून ऐकत आलो, ते खऱ्या अर्थाने या मातीचे मूळ रहिवासी होते, जे आपला प्रदेश वाचवण्यासाठी लढत होते. अगदी तेच. आणि याच्या अगदी उलट चित्र त्यांनी बळीराजाचं उभं केलंय, नाही का? अगदी बरोबर. बळीराजा म्हटलं की बहुतेकांच्या डोळ्यासमोर वामनाने ज्याला पाताळात गाडलं असा एखादा असुर येतो. हो, पण फुल्यांनी बळीराजाला रयतेचा अतिशय न्यायप्रिय, शेतकरी आणि लोककल्याणकारी राजा म्हटले. म्हणूनच आजही खेड्यापाड्यात इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो ही म्हण वापरली जाते. होय, ही म्हण केवळ एक वाक्य नाही, तर ती एका सुखी, समृद्ध आणि न्याय्य राज्याच्या हरवलेल्या आठवणीचं प्रतीक आहे. क्या बात है. सर्वसामान्यांना त्यांच्या खऱ्या पराक्रमी पूर्वजांची ओळख करून देऊन त्यांच्या मनात गमावलेला स्वाभिमान पुन्हा जागृत करणे हे या पुनर्मांडणीचे मुख्य उद्दिष्ट होते. तुम्हाला सांगण्यात आलेलं तुमचं दुय्यम स्थान हे ईश्वराने दिलेलं नाही, तर ते एका ऐतिहासिक राजकीय पराभवाचा परिणाम आहे हे त्यांना पटवून द्यायचे होते. किती भारी. म्हणजे त्याही पुराणांचा असा काही एक्सरे काढला की त्यामागचा खरा सांगाळाच लोकांसमोर आला. अगदी अचूक वर्णन केलं तुम्ही. पण आता आपण थोडं पुढे येऊया. हे सगळं तर प्राचीन इतिहासाबद्दल झालं. जर फुल्यांचा प्राचीन धार्मिक आणि सामाजिक विषमतेला एवढा कडाडून विरोध होता, तर मग 1873च्या काळात जे ब्रिटिश सरकार भारतात होतं, त्यांचं तर फुल्यांनी स्वागत करायला हवं होतं. असं तुम्हाला वाटतं? कारण ब्रिटिश तर आधुनिक होते ना. त्यांनी युरोपियन न्यायव्यवस्था आणि शिक्षण आणलं होतं. मग ब्रिटिशांच्या राजवटीत ही गुलामगिरी नष्ट का नाही झाली? हाच तर या ग्रंथाचा दुसरा सर्वात मोठा पैलू आहे. फुल्यांनी केवळ भूतकाळावर टीका केली नाही, तर वर्तमानातील शोषणाचेही अत्यंत सूक्ष्म विश्लेषण केले. म्हणजे ब्रिटिशांवरही टीका केली? हो, ब्रिटिशांनी आधुनिक व्यवस्था नक्कीच आणली, पण फुल्यांनी तत्कालीन ब्रिटिश राजवटीच्या शिक्षण धोरणावर कडक प्रहार केला. युरोपियन लोकांचे एक धोरण होते ज्याला डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी किंवा झिरपणणारा सिद्धांत म्हणतात. झिरपणणारा सिद्धांत म्हणजे हे थोडक्यात त्या शिक्षणाचं ट्रिकल डाऊन इकॉनॉमिक्स सारखं होतं. तर अगदी बरोबर. जसं पिरॅमिडच्या अगदी टोकावर पाणी ओतलं की ते आपोआप झिरपत तळापर्यंत पोहोचेल असा इंग्रजांचा समज होता. पण प्रत्यक्षात काय झालं असेल? टोकावर बसलेल्या लोकांनी स्वतःचं धरण बांधून पाणी अडवलं आणि खालपर्यंत ज्ञानाचा एक थेंबही पोचू दिला नाही. ही अतिशय अचूक उपमा आहे. ब्रिटिशांनी केवळ वरच्या वर्गाला उच्च शिक्षण देण्याचे धोरण अवलंबले. त्यांना वाटले की हा सुशिक्षित वर्ग खालच्या वर्गाला शहाणे करेल. पण तसं झालं नाही. पण प्रत्यक्षात याचा परिणाम उलटाच झाला. उच्च शिक्षण फक्त एकाच वर्गाला मिळाल्यामुळे ब्रिटिश सरकारच्या प्रशासकीय खात्यांमध्ये जसे की मामलेदार, कुलकर्णी अशा महसुली पदांवर एकाच वर्गाची मक्तेदारी निर्माण झाली. म्हणजे सरकार ब्रिटिशांचं असलं तरी प्रशासनाच्या खालच्या स्तरावर मात्र जुनीच शोषक व्यवस्था वेगळ्या कपड्यात वावरत होती. नेमकं हेच. आणि या प्रशासकीय मक्तेदारीमुळे निरक्षर आणि अज्ञानी रयतेचे, विशेषतः कुणबी आणि शूद्र शेतकऱ्यांचे अत्यंत भयानक शोषण सुरू झाले. अरे बापरे. अडाणी शेतकऱ्याला काहीच वाचता येत नसल्यामुळे तो फक्त कागदावर अंगठा मारत असे आणि त्याची पिढ्यानपिढ्यांची जमीन हिरावून घेतली जात असे. आणि ब्रिटिश उच्चपदस्थ अधिकारी यावर काहीच करत नव्हते. समस्या तीच होती. युरोपियन अधिकारी थेट तळागाळातील लोकांशी संपर्क साधत नसत. ते या खालच्या स्तरावरील अधिकाऱ्यांच्या चष्म्यातूनच सर्व गोष्टी पाहत असत. त्यामुळे रयतेला खऱ्या अर्थाने कधीच न्याय मिळत नसे. म्हणूनच मग त्यांनी 24 सप्टेंबर 1873ला सत्यशोधक समाज स्थापन केला, समाजातील या नवजुनाट दास्यातून मुक्ती पुकारण्यासाठी. सत्यशोधक, ट्रूथ सीकिंग या शब्दावर आपण भर दिला पाहिजे. हो. फुल्यांचा युक्तिवाद असा होता
की जोवर प्रत्येक गावात शूद्रांसाठी आणि अतिशूद्रांसाठी शाळा सुरू होत नाहीत, जोवर शिक्षण सर्वांसाठी खुलं होत नाही आणि समाज स्वतःचा शोध स्वतः घेण्यास शिकत नाही, तोवर ही नवी प्रशासकीय व्यवस्था केवळ जुन्याच शोषणाचे एक नवीन रूप राहील. आता या चर्चेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शेवटच्या टप्प्याकडे आपण येऊया. 19व्या शतकात 1873 साली लिहिलेला हा गुलामगिरी ग्रंथ आजच्या 21व्या शतकात कसा लागू पडतो? आज तर आपण लोकशाहीत राहतो, कोणी कोणाचा थेट शारीरिक गुलाम नाहीये. मग आजच्या जगात या विचारांचं काय महत्त्व आहे? हां, खूप समर्पक आणि आवश्यक प्रश्न आहे. आज कदाचित थेट शारीरिक गुलामगिरी नसेल, कोणी आपल्याला साखळदंडात बांधलेलं नसेल, पण म्हणून आपण खरोखरच मुक्त आहोत का? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजचे साखळदंड हे लोखंडाचे नसून ते अज्ञान, खोटी माहिती आणि स्वतःला कमी लेखण्याच्या वृत्तीतून बनलेले आहेत. आजच्या डिजिटल युगात जेव्हा खोटा इतिहास आणि पूर्वग्रह दूषित माहिती अत्यंत वेगाने पसरवली जाते, तेव्हा सत्यशोधक वृत्तीची गरज आधीपेक्षा कितीतरी पटीने वाढली आहे. म्हणजे जोवर आपण ऐकलेल्या गोष्टींची सत्यता पडताळून पाहत नाही, तोवर आपणही एका अर्थाने मानसिक दास्यातच आहोत. तंतोतंत फुल्यांनी मानवाधिकारांचा जो पाया रचला तो आजही तितकाच भक्कम आहे. जोपर्यंत तर्कनिष्ठ विचार करण्याची क्षमता म्हणजेच क्रिटिकल थिंकिंग समाजात रुजत नाही आणि सर्वांसाठी खऱ्या अर्थाने समान व दर्जेदार शिक्षण उपलब्ध होत नाही, तोपर्यंत समाजाची खरी प्रगती शक्य नाही. खरंय. बळीराजाच्या राज्याची म्हणजेच खऱ्या लोकशाहीची आणि समानतेची संकल्पना आजच्या जगातही आपल्याला एक दीपस्तंभासारखी मार्गदर्शन करते. किती सखोल आणि डोळे उघडणारा विचार आहे हा. या सगळ्या चर्चेवरून माझ्या मनात एक विचार आलाय. कोणता? आजच्या काळात आपण जर स्वतःकडे बघितलं तर आपण इंटरनेटवर, सोशल मीडियावर तासनतास घालवतो. हे सोशल मीडियाचं अल्गोरिथम्स आपल्याला तीच माहिती दाखवतात जी आपल्याला बघायला आवडते. बरोबर. ते आपले पूर्वग्रह अधिक घट्ट करतात आणि आपल्याला कोणाचा द्वेष करायचा हे नकळत शिकवत असतात. हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. मला तर असा प्रश्न पडतो की जर महात्मा फुले आज हयात असते आणि त्यांनी पाहिलं असतं की आपण कसे या अल्गोरिथमच्या तालावर नाचतोय, तर त्यांनी या स्मार्टफोन्सला आणि या अल्गोरिथम्सला आजच्या काळाचे स्वार्थी ग्रंथ म्हटलं नसतं का? अरे बापरे, हे तर अगदी अचूक निरीक्षण आहे. आपण खरोखरच मुक्त आहोत की आपण स्वतःच्याच मानसिक गुलामगिरीची साधने अगदी आनंदाने आपल्या खिशात घेऊन फिरत आहोत? हां, खरोखरच अंगावर काटा आणणारा पण अत्यंत आवश्यक असा प्रश्न आहे. आपण त्या अल्गोरिथमला प्रश्न विचारतोय की फक्त एक मानसिक गुलाम म्हणून तो सांगेल तसं वागतोय? याचा प्रत्येकाने विचार करायलाच हवा. मित्रांनो, हा केवळ एक व्हिडिओ नाही तर एका महान क्रांतीचा भाग आहे. जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर राजगृहा लायब्ररीला नक्की सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. आपले हे विचार घराघरात पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला एकत्र येऊया आणि विचारांतून ही क्रांती घडवूया. जय भीम, जय ज्योती, जय संविधान.